सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर राजेंद्र आगरकर मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. औषध न घेतलेला माणूस या जगात औषधालाही सापडायचा नाही. जन्मतःच आपली ओळख लसीकरणाच्या माध्यमातून औषधांशी होते. लसीकरणामुळे बाळाचा विविध रोगांपासून बचाव होतो आणि त्याला आपण बाळाचं कवचकुंडल म्हणू शकतो. पण हा प्रकार सोडल्यास औषधांचे बाकीचे जे प्रकार आहेत ते मात्र फक्त रोग निवारणासाठीच वापरली जातात. आज बाजारामध्ये अनेक औषधांची भावगर्दी झालेली आहे. अशावेळी औषधं घेताना आपण काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांना माहिती असायला हव्यात. औषध घेण्याची गरज तुम्हाला आयुष्यात कधी न पडो, पण जर कधी पडलीच तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्यात. आणि त्या उद्देशानंच आज आपण औषधांच्या दुनियेत एक फेरफटका मारणार आहोत. यासाठी या चर्चेसाठी आम्ही औषधी विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर सुरेश सरवडेकर यांना आमंत्रित केलं आहे. डॉक्टर सुरेश सरवडेकर हे औषधीशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी औरंगाबाद मेडिकल कॉलेज, नागपूर मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर जे जे हॉस्पिटल या ठिकाणी औषधीशास्त्राचं अध्यापनाचं काम केलेलं आहे. परंतु जे जे हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते औषधी भांडाराचे प्रमुख म्हणून काम करत होते त्याचवेळी म्हणजे 2003 साली महाराष्ट्र शासनानं औषधी खरेदीच्या संदर्भामध्ये एक वेगळा कक्ष निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्याची धुरा वाहण्यासाठी त्यांनी डॉक्टर सरवडेकरांना आमंत्रित केलं होतं. आणि त्या काळामध्ये औषधी खरेदी करताना औषधांची गुणवत्ता फार महत्त्वाची आहे आणि त्या गुणवत्तेच्या संदर्भातल्या काही गोष्टी निविदेमध्ये लिहायला हव्यात हा आग्रह धरल्यामुळे त्यांना न्यायालयीन लढाईलासुद्धा तोंड द्यावं लागलं. पण शासनाचा पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे ती लढाईसुद्धा ते यशस्वीपणे जिंकू शकले. तर अशा व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. सर, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. औषधांबद्दल खरं सांगायचं तर आपण सगळेजण जाणतो असं वाटत असलं तरी पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच की औषधाची निर्मिती साधारणपणे जी होते त्या वेगवेगळ्या काही गोष्टी असतात की ज्यातनं आपल्याला औषध निर्माण करता येतं. तर त्या संदर्भात सुरुवातीला आपण चर्चा करूयात. औषधाची निर्मिती मुख्यत्वे आपण केमिकल म्हणजे ज्याला रासायनिक पदार्थ म्हणून करतो. परंतु मूळतः जसे काही औषधं वनस्पतीपासून बनवले जातात म्हणजे वनस्पतीमधून जे केमिकल किंवा रसायन औषध म्हणून वापरतं ते वेगळं केलं जातं. किंवा काही प्राणीमात्रापासून जसं इन्सुलिनसारखं औषध आहे हे ॲनिमलच्या स्वादुपिंडापासून किंवा लसीकरण आहे हे वेगवेगळ्या लसी वेगवेगळ्या प्राण्यांच्या मध्ये लसीकरण करून त्याची प्रतिकारशक्ती आपल्याला देण्यात जाते. असे वेगवेगळ्या प्रकारातून औषध निर्माण करतात. पण मुख्यत्वे औषध हे रसायन म्हणून पहिले वेगळे करून त्यापासून बनवणं जास्त सोयीस्कर होतं. कारण मग त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात बनवणं सोयीस्कर होतं. पण आता आपण बघतो सर की औषधांची जी काही वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे उदाहरणार्थ औषधांचं गोळ्यांच्या रूपात असतात, कॅप्सूलच्या रूपात असतात, सिरप्स असतात त्याची
म्हणजे पिण्यासाठी औषधं असतात, डोळ्यात टाकायची औषधं, नाकात टाकायची औषधं, इंजेक्शन्स असतात, सलाईनच्या माध्यमातून देणारी इंजेक्शन असतात. तर ही जी सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आजकाल तर मी अगदी असं ऐकलं आहे की ताबडतोब त्याचा परिणाम दिसावा म्हणून तोंडात विरघळणाऱ्या छोट्या फिल्म्स आल्या आहेत की ज्या फक्त जिभेवर ठेवल्या की तुम्हाला त्याचा परिणाम दिसू शकतो. तर एवढ्या सगळे जे प्रकार आहेत, या सगळ्या प्रकारांची गरज आहे का, आणि जर असतील तर त्यांची काही वैशिष्ट्ये असतील तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकाल का? आता औषधं आपण वेगवेगळ्या रोगावर वापरतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये रोग होतात, परंतु त्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये औषध पोहोचवणं हे आपलं मुख्य काम आहे. पण त्यामध्ये काय होतं की शरीराच्या बाह्य भागामध्ये औषध पोहोचवणं सोपं असतं. म्हणजे त्वचा रोग झाला तर तिथे औषध लावलं, डोळ्यामध्ये आहे तर डोळ्यामध्ये औषध टाकलं, कानामध्ये औषध टाकलं, तुम्ही सांगितलं तसं नाकामध्ये औषध टाकलं, किंवा इवन फुफ्फुसाचा आजार असला तरी आपण जे वेगवेगळे नेब्युलायझर किंवा घेतो की त्याच्यामध्ये डायरेक्ट खोकल्यावरची औषधं आपण त्यांना देऊ शकतो. परंतु हे प्रत्येक बाबतीत शक्य नाही. तुम्हाला समजा एखादा मेंदूचा रोग आहे किंवा पोटामधील रोग आहे किंवा काही बाकीच्या अवयवाचे रोग आहेत, तर तिथे औषध पोचणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी मग औषध हे रक्तातूनच सगळीकडे पुरवणे जरुरीचं ठरतं. मग त्यासाठी तुम्हाला एक की सोयीस्कर असेल तर टॅबलेट किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये बनवलं जातं. तर कॅप्सूल फॉर्ममध्ये म्हणजे ते औषध छोटंसं असतं, कधी कधी 2 मिलीग्राम 1 मिलीग्राम एवढंसं असतं. तर ते बनवलं तर 2 मिलीग्रामची काय तर टॅबलेट बनवू नाही शकत किंवा 1 मिलीग्रामची टॅबलेट नाही बनवू शकत. म्हणून एक साधारण तो आकार येईल याप्रमाणे त्याच्यात बाकीचे लॅक्टोजसारखे पदार्थ घालून ती टॅबलेट बनवली जी ती गिळायला सोपी जाईल. तसंच इंजेक्शनच्या बाबतीत पण काही औषधं ताबडतोब तुम्हाला त्याचा इफेक्ट पाहिजे. टॅबलेट घेतल्यानंतर ते शरीरामध्ये तुमच्या इंटेस्टाईनमध्ये जाऊन ती फुटणार, मग ते रक्तामध्ये औषध जाणार, तर ह्या प्रक्रियेला वेळ लागतो. मग कधीकधी तुम्हाला ताबडतोब औषधाचा इफेक्ट पाहिजे असतो, म्हणून आपण इंजेक्शनचा, म्हणजे त्यावेळी डायरेक्ट तुम्ही रक्तातच औषध देता, त्यामुळे ते टॅबलेट फॉर्ममधून जाऊन फुटून मग नंतर रक्तात जाणे ही प्रक्रिया टाळली जाते आणि त्यामुळे तुम्हाला ताबडतोब. आता त्याच्यामध्ये काही औषधं म्हणजे रक्तामध्ये काही वेळा भरपूर वेळ द्यावी लागतात, जसं अँटीबायोटिक्स आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंट्राव्हेनस. तुम्ही बघितल्या अशा नाळ्या लावलेल्या असतात पेशंटला आणि त्यातून मग जसं जसं लागेल तसं दिवसभरात औषध दिलं जातं. कारण त्यामध्ये ते डायरेक्ट रक्तामध्येच ती नळी जोडलेली असते, त्यामुळे ते पूर्ण शरीरभर औषध दिलं जातं. तर अशा प्रकारे औषधाची वेगवेगळ्या ह्याला आम्ही ज्याला म्हणतो की डोसेज पान वेगवेगळे प्रकार आहेत की त्याच्या उपयोगितेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे आणि त्याची अत्यंतिक गरज कशी आहे यावर त्याचे वेगवेगळे म्हणजे इंजेक्शन्स आहे, असे वेगवेगळे प्रकार बनवण्यात आलेले आहेत. परंतु आजकाल मी असं ऐकलं की काही गोळ्या ज्या असतात त्याला वेगवेगळे कोटिंग दिलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ साखरेचं कोटिंग चव चांगली यावी या उद्देशानं दिलेलं असतं, किंवा त्याच्या ॲब्सॉर्प्शनसाठी म्हणून काही एंटरिक कोटेड असं ते म्हणतात. तर ती नक्की काय संकल्पना आहे त्यामागची? औषधं ही रसायनं असल्यामुळे औषधं तुम्ही तोंडाने घेतल्यानंतर त्याच्यावर पहिल्यांदा तुमच्या स्टमकमध्ये म्हणजे ज्याला आपण काय म्हणू जठरामध्ये ॲसिड सुटलं जातं. ते ॲसिडची क्रिया होते आणि त्या औषधामुळे त्या रसायनामुळे ते ॲसिडची प्रक्रिया एकदम जोरात सुरू होते, त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते आणि तिथं औषधाचा कधी कधी नाशही होऊ शकतो त्याच्या इफेक्टचा. म्हणून अशा औषधाला आपली जी गरज असते ते त्यांनी इंटेस्टाईनमध्ये जाऊन मग तिथून रक्तामध्ये येणे ही गरज असते. त्यामुळे त्या जठरातील ॲसिडच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी त्या औषधाला एंटरिक कोटेड आपण देतो, म्हणजे ते पर्टिक्युलर औषध जठरामध्ये इंटॅक्ट राहील, त्या ॲसिडचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, पण जेव्हा ते इंटेस्टाईनमध्ये जाईल तेव्हा ती टॅबलेट फुटली जाईल. अशा प्रकारे त्याला एंटरिक कोटे म्हणतात. तर काही औषधं अशी असतात की तुम्हाला दिवसातून 3 वेळा घ्यावं, हे टाळण्यासाठी ते एक सस्टेन रिलीज म्हणून असतात की ज्याच्यामध्ये तो समजा एक डोस आहे तो काही ठराविक 4 तासानंतर 6 तासानंतर त्या टॅबलेटमधून बाहेर पडेल. असं म्हणजे दिवसातून 3 वेळा ती गोळी घेण्याच्या ऐवजी किंवा 2 वेळा घेण्याच्या ऐवजी एकदाच घेतली तर दर 6 तासांनी त्याच्यातून ते औषध त्या प्रमाणामध्ये त्या डोसमध्ये बाहेर पडलं जाईल. त्याला सस्टेन रिलीज डोसेज फॉर्म असं आपण म्हणतो. विज्ञानम जनहिताय. तुम्ही तुमच्या प्रबंधामध्ये
नॉर्वेमध्ये ज्या पद्धतीची पद्धत वापरली जाते औषधांच्या संदर्भात त्याचा बराच अभ्यास केला आहे आणि मला असं वाटतं की ती खूप छान आहे. तर ती जरा आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तर मला जरा तुम्ही त्याबद्दल थोडं सांगाल का? हो. नॉर्वे हा देश औषधामध्ये खूप प्रगत समजला जातो, की त्याची नॅशनल ड्रग पॉलिसी जी आहे ती जगात नंबर 1 मानली जाते आणि आपले जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा त्याच्याकडूनच धडा घेऊन त्याचे आता याची कारणं 2 आहेत. तर नॉर्वे ह्या देशामध्ये साधारण 1960 सालापासून आपण जर त्यांचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की ते प्रथम औषधांची आपल्या गरज ठरवताना कुठले रोग आपल्या देशामध्ये प्रचलित आहे याचा अभ्यास करून त्याची लिस्ट बनवतात आणि त्याला लागणारी औषधं घेतात आणि त्यांना मग ते असेन्शियल ड्रग किंवा अत्यावश्यक ड्रग म्हणतात. ही कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा सुरू केली की त्या देशामध्ये अत्यावश्यक असलेली औषधं तेवढीच घ्यायची, त्या व्यतिरिक्त घ्यायची नाहीत. त्यामुळे त्या देशामध्ये फक्त 2000 औषधं आहेत आज तागायतही. तर दुसरं त्यांची वैशिष्ट्य म्हणजे काय की आपल्याकडे जसं आपण बघतो की हॉस्पिटलच्या बाजूला 10-12 दुकानं आहेत औषधाची किंवा जे हॉस्पिटलच्या बाजूनी 100 दुकानं आहेत, तशा प्रकारची तिथे परमिशनच देण्यात येत नाही. त्यांचा उद्देश हा आहे की औषधाचा जो उपलब्धता आहे ती सगळीकडे सारखी पाहिजे. त्यामुळे तिथे काय केलेलं आहे त्याला रॉबिनहूड कन्सेप्ट म्हणतात. तर त्यामध्ये 2 औषधाच्या दुकानामध्ये ठराविक अंतर असलंच पाहिजे असा त्यांचा एक नियम आहे. हा तर आहेच आणि त्याचबरोबर की गावाकडे आणि अगदी ट्रायबल एरियामध्ये औषधं मिळावी, अगदी रिमोट एरियाजमध्ये, तर तिथं त्यांनी जो कोणी दुकानदार औषध काढेल त्याच्यासाठी स्पेशल कन्सेशन गव्हर्नमेंट देतं, म्हणजे अगदी पूर्ण सबसिडी त्याला देण्यात येते टॅक्समधून. अशा प्रकारे त्यांची उद्देश काय आहे की आवश्यक औषधं आणि त्यांची उपलब्धता सगळीकडे सारख्या प्रमाणात असावी. या 2 मुद्द्यावर नॉर्वेची जी औषध धोरण आहे ते जगात नंबर 1 प्रसिद्ध आहे. या संदर्भात आपल्या देशात सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी औषधं निर्माण करण्याकरता जेनेरिक औषधांची एक मोठी मोहीम सध्या शासनातर्फे राबवली जाते आहे आणि माझ्या मते त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे. परंतु ही जेनेरिक औषधं, जेनेरिक हा जो शब्द वापरला जातो तर त्याला कशाला जेनेरिक म्हणायचं? तर त्यासाठी काही नियम आहेत का? कुठल्या औषधं जेनेरिकमध्ये आणि कुठली औषधं ब्रँडेड अशी असतात, तर जेनेरिक औषधं कशाला म्हणावीत? आता कुठलंही औषध संशोधन केल्यानंतर जेव्हा बाजारात येतं तेव्हा त्याचं पेटंट घेतलं जातं. मग ते साधारण 15 वर्ष, कमीत कमी 10 वर्षाचं पेटंट असतं. म्हणजे ज्या कंपनीनं त्या औषधाचं पेटंट घेतलं त्यालाच फक्त ते औषध बाजारामध्ये त्यांनी ठरवलेल्या किमतीलाच विकता येतं. बाकी कुठल्याही कंपनीला जरी त्यांची कपॅसिटी असली टेक्निकली तर ते विकता येत नाही. एकाधिकार असल्यासारखं. हां, एकाधिकार, मोनोपॉली. तर त्याला पेटंट म्हणतात. तर ह्या सर्व प्रकारामध्ये काय झालं की पेटंटच्या नावाखाली अत्यावश्यक औषधंसुद्धा मिळेनाशी झाली. म्हणून भारतातर्फे म्हणजे जे आपले एक औषध WHO याच्यामध्ये वगैरे सांगण्यात आलं की हे बरोबर नाही, आमच्याकडे कपॅसिटी टेक्निकली तेच औषध आम्ही बनवू शकतो आणि आमच्या रुग्णांना आवश्यक आहे, तर आम्हाला का परवानगी देऊ नये किंवा ज्या देशाला का देऊ नये. तर त्या दृष्टीने मग कंपल्सरी लायसन्सिंग म्हणून की जिथं ते रोग प्रचलित आहेत तिथल्या रोगांना ते आवश्यक आहे तिथे पेटंट तोडण्याचा अधिकार त्या देशाला मिळू शकतो, प्रोव्हायडेड की त्यांच्याकडे ते बनवण्याची कपॅसिटी आहे. जसं मग इंडियामध्ये आपल्याकडे आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा कंपल्सरी लायसन्सिंग म्हणजे याच्यामध्ये पेटंट आणि दुसरं असतं व्हॉलेंटरी लायसन्सिंग, म्हणजे ज्या कंपनीचं पेटंट असेल त्याच्याशीच काही 5-6 कंपन्या मिळून एक करार करतात की ते कंपनीचे 5 कंपन्यांनाच ते औषध बनवण्याची परमिशन. त्याचा फायदा काय होतो की ते औषध पेटंटेड जे काहीतरी हजारो रुपयाच्या किमतीमध्ये असेल, जेव्हा पूर्ण जगभर HIV आणि एड्सची साथ पसरली तेव्हा आफ्रिकन कंट्रीजमध्ये औषध मिळेनासे झाले आणि त्यांची ते एवढ्या हजारोंनी औषध घ्यायची, हजारोच्या किमतीची घ्यायची कपॅसिटीज नव्हती, पण ते पेटंट होतं. मग त्यावेळी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी स्पेशली आपल्याकडची कंपनी सिप्ला त्यांना ही औषधं बनवण्याची कपॅसिटी होती, टेक्निकली नॉलेज होतं, टेक्निकली कपॅसिटी असल्यामुळे ते बनवले आणि आफ्रिकेला पुरवलं. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत आश्चर्य वाटेल की आफ्रिकन कंट्रीजमध्ये पहिल्यांदा आपल्यामुळे जेनेरिक औषधं मिळाली. तर ही जेव्हा पेटंट विना जे औषध येतं
केमिकल नावाने त्याला जेनरिक म्हणतात. जेनेरिक औषधांच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात सारखा एक भ्रम असतो की आपण हे औषधं साधारणपणे त्याची गुणवत्ता जी कंपनीची औषधं उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा कमी असते. परंतु देशामध्ये जेव्हा अशा पद्धतीची औषध निर्मिती होते तेव्हा त्या औषध निर्मितीसाठी काही निकष आपल्याला पाळायचे असतात. तर ते जे निकष आहेत तर ते पाळल्यानंतर आपल्याला जी औषधं मिळतात ती खरं तर चांगल्या गुणवत्तेची असणं अपेक्षित आहे. बरोबर. तर त्याबद्दल काय नियम आहेत आपल्याकडे? नाही, आपल्याकडे असे नियम आहेत की जनरिक स्टोअरला लायसन्स देतानाच WHO GMP असावं असं त्याच्यात कंडिशनमध्येच आहे की जी औषधं आपण जनरिक स्टोअरमधून देतो तिथे त्यांच्यातून ती त्या स्टँडर्डची असावी असे गव्हर्नमेंटने पूर्णपणे नियम क्वालिटीच्या बाबतीत घातलेलेच आहेत. त्यामुळे क्वालिटीमध्ये काही तसा संभ्रम जनरिक स्टोअरमधून घेतला तर येण्याचे काही कारण नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला जेनेरिक औषधं घेताना ते WHO GMP आहे का हे बघायला लागेल आणि ते जर असेल तरच ती औषधं घ्यावीत, अन्यथा ती घेऊ नयेत. आता WHO GMP का? तर याच्याबद्दल काय झालं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जेव्हा मला पहिल्यांदी याचं औषध खरेदीचं मुख्य नेमलं तेव्हा मी विचार केला आणि पूर्ण अभ्यास केला तर असं दिसून आलं मला की आपण जी एक्सपोर्टसाठी औषधं बनवतो ती एक साधारण जास्त गुणवत्तेची असतात आणि त्याला WHO GMP असणं आवश्यक असतं आणि डोमेस्टिकसाठी ते आवश्यक नसतं. तर असा थोडा फरक आहे गुणवत्तेमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की कसं आहे, तर एखादं औषध पोटात गेल्यानंतर ते रक्तात जाणं जरुरी आहे. तर त्या बेसिसवर ठरवलं जातं की ज्याला आम्ही म्हणतो की केमिकल इक्विवॅलन्स आणि बायो इक्विवॅलन्स. म्हणजे औषध तुम्ही जर म्हणजे टॅब्लेट ए आणि टॅब्लेट बी दोन वेगळ्या कंपन्याचे आहेत त्याचं जर आपण कंपॅरिझन केला तर पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम एमध्ये आहे आणि बीमध्ये आहे तर ते झालं केमिकल इक्विवॅलंट. आपण ते केमिकली टायट्रेशन करून बघितलं. परंतु प्रत्यक्षात टॅब्लेट घेतल्यानंतर रक्तात किती त्यातलं पॅरासिटामॉल पोचलं हे बघण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बायोअवेलेबिलिटी म्हणतात. म्हणून WHO GMPमध्ये हे बायोअवेलेबिलिटी कंपल्सरी आहे. अच्छा, तर त्यामुळे तिथे औषधाची गॅरंटी 100% मिळते आपल्याला. म्हणजे दोन औषधांमध्ये रासायनिकदृष्ट्या जरी ते सारखे असले तरी सुद्धा त्याचा परिणाम शरीरामध्ये जो आवश्यक आहे तर तो वेगवेगळा असू शकतो आणि त्यासाठी बायो अवेलेबिलिटी. मला वाटतं सर याच धर्तीवरती अमेरिकेमध्ये एक ऑरेंज बुक म्हणून मी वाचलं होतं की ज्याच्यामध्ये जेनेरिक औषधांची जी काही यादी असेल त्याचे त्यांनी त्याचे 3 विभाग केलेले आहेत की एक रासायनिकदृष्ट्या सारखी असलेली औषधं, बायो अवेलेबिलिटी म्हणजे शरीरामध्ये योग्य ठिकाणी त्याचं प्रमाण पोचतं त्या संदर्भातली, आणि तिसरं त्यांनी लिहिलं होतं की थेरॉपेटिक इक्वेलन्स म्हणजे त्याचा प्रत्यक्ष जो परिणाम रोगांवरती दिसायला पाहिजे तर तोही त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि मग त्यानुसार तिथले जे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत तर ते ठरवतात की त्यांना कुठलं औषध कुठल्या श्रेणीतलं असायला पाहिजे. तर हे जे ऑरेंज बुक आहे तर अशा पद्धतीची काही योजना आपल्या देशात तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात तर तुम्ही काही त्याबद्दल ऐकलं आहे? हो, कारण आत्ता सध्या तरी नाही आहे पण असणं जरुरी आहे. आता ऑरेंज बुक अमेरिकेमध्ये आहे तिथं ते नेहमी अपडेट करतात. अमेरिकेमध्ये 40% औषधं जेनेरिक आहेत आणि इंडियामधून जातात. वा. आणि पण त्याच्यामध्ये तिथे ते बायोअवेलेबिलिटी आहे ते लिहितात की हे औषध आहे या कंपनीचं आहे बायो इक्विवॅलंट, हे औषध आहे या कंपनीचं केमिकल इक्विवॅलंट, हे औषध आहे या कंपनीचं थेरपेटिक इक्विवॅलंट. मग ज्यांनी प्रिस्क्राईब करायचं त्यांनी ठरवायचं की त्याला कुठलं पाहिजे. एवढं त्यांनी त्यांना म्हणजे सुविधा आहे आणि तसं असणं खूप जरुरी आहे. आता थेरपेटिक इक्विवॅलंट म्हणजे समजा एखाद्या औषधाने तुम्हाला ॲनेस्थेशिया द्यायचा आहे तर तो ताबडतोब आला पाहिजे आणि तो ठराविक पिरियडपर्यंत राहायला पाहिजे, किंवा अँटीबायोटिक्स दिलं तर ते पूर्ण जंतू मेले पाहिजेत तर तो थेरपेटिक म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल तेवढा इफेक्ट आला. नुसतंच रक्तात जाऊन उपयोग नाही तर तो हा इफेक्ट आला पाहिजे, हा थेरपेटिक. विज्ञानम जनहिताय. पण आता जसं आपण जेनेरिक औषधांबद्दल बोललो तसंच एक मोठं दालन आपल्याकडे आहे ते OTC म्हणजे
कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुद्धा तुम्हाला हो. दुकानातनं ती औषधं घेता येतात आणि त्या औषधांच्या संदर्भामध्ये अर्थात त्याची यादी फारच मोठी आहे हो. पण मला असं वाटतं की काही गोष्टी म्हणजे औषध घेणाऱ्यांनीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण काही औषधांचे जे काही दुष्परिणाम आहेत तर त्याचा विचार करायला हवा. तर त्या संदर्भात थोडं तुम्ही मला सांगू शकाल का? त्या संदर्भात मी वाराणसीला असताना एक अनुभव घेतला. खेडेगावामध्ये काम करत होतो तर त्याच्याबद्दल मला थोडं सांगायला आवडेल. मी खेडेगावात गेल्यानंतर तिथे त्या जो घरातला प्रथम पुरुष आहे त्याला विचारायचो की बाबा तू दारू का पितो रोज रात्री. तर तो म्हणायचा मी दिवसभर एवढं काम करतो आणि थकून जातो की सगळं शरीर दुखायला लागतं की दारू पिली की मला छान झोप येते. मग मी त्याच्या बायकोला विचारलं की बाबा तू पण एवढं काम करते, ते तिथल्या बाया घरात पण काम करतात, दुकान पण चालवतात, शेतात पण जातात, घरकाम बी करतात, तुम्ही म्हटलं तुम्हाला नाही का. तर ते म्हणे आम्हालाही होतो पण मी म्हटलं तुम्ही काय करतात. तर आम्ही ते औषधाची गोळी जी पेन किलर आहे ती रोज घेतो म्हणे. आता ह्याचा परिणाम काय होणार, रोज घेतल्यामुळे कुठली पेन किलरची गोळी घेतात ते म्हणजे त्यात आयबीप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची कॉम्बिनेशन, अच्छा, म्हणजे- कॉम्बिफ्लॉम ओके. असं स्पष्ट नाव सांगितलं त्याने. हो हो म्हणजे ते कॉम्बिनेशनची गोळी घेतात. आता हे 2 प्रकारची औषधं घेतली तर तुम्ही काय म्हणाल की औषधे शरीराला तसं नको असतं पण ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं. 2 ऑर्गन, एक म्हणजे लिव्हर आणि किडनी. त्याच्यामुळे ह्या बायांच्या किडनी खराब होते आणि पुरुषांचे दारूमुळे लिव्हर खराब होते. तर अशा प्रकारे हे साईड इफेक्ट अशा प्रकारे होत असतात की क्रोनिकली औषध एखादं न गरजेचं घेतलं तर हमखासपणे हे 2 ऑर्गन तुमचे डॅमेज होणार. बरं, एक महत्त्वाचा भाग माझ्या मते औषधांच्या संदर्भात सर्वसामान्य लोकांना माहिती असायला हवा असं मला वाटतं की तो म्हणजे आपण औषध डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर जे काही औषध देतील तर त्यावेळेला आपण आपल्या व्यवसायाबद्दल थोडंसं बोलायला हवं. कारण विशेषतः काही औषधांमुळे गुंगी येते किंवा तुम्हाला सुस्ती येऊ शकते. तर अशी औषधं घेणाऱ्या माणसाला जर तो ड्रायव्हिंग करत असेल किंवा मशीनवर काम करत असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. पण त्याचबरोबर अशीही काही औषधं आहेत की ज्या औषधांचा बराच वेळपर्यंत जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो आणि तो झाला आहे का हे बघण्याकरता काही टेस्ट पण आपण करतात. तर ही जी जागरूकता आहे ती माझ्या मते आपल्याकडे फार महत्त्वाची आहे की आपण हे सांगायला हवं की कशा पद्धतीने तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी. तर अशी काही औषधं की जी औषधं तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण बऱ्याच काळापर्यंत घेत राहतो तर त्याबद्दल आणखी काही विशिष्ट टेस्ट करणं गरजेचं आहे का? हो, काही आपण जे आता मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, ही औषधं म्हणजे तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागतात. तर अशा याच्यामध्ये तुमच्या 2 ऑर्गन मी तुम्हाला सांगितले किडनी आणि लिव्हर याच्यावर परिणाम हमखास होत असतो कारण त्यांचं वर्कलोड वाढतं, काम वाढतं. कारण एखादा औषध न घेणारा आणि औषध घेतलेला याच्यामध्ये तर त्यामुळे ह्या टेस्ट म्हणजे लिव्हर टेस्ट, किडनी टेस्टच्या ब्लड टेस्ट अधूनमधून करणं अधूनमधून करायला हवे. आवश्यक आहे. ओके सर, आज तुम्ही आलात. औषधांच्या संदर्भात खरं सांगायचं तर हे विश्व एवढं मोठं आहे आणि यात इतक्या असंख्य गोष्टी खरं तर आपल्याला सांगायला हव्यात पण सगळ्या एकाच शक्य नाही, भागामध्ये करणं शक्य होणार नाही. तर तुम्ही आज आलात याबद्दल मराठी विज्ञान परिषद आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेमध्ये नवीन विषयासह पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूयात. नमस्कार. विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं